नमस्कार. मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधक दुटप्पी भूमिका घेत आहेत असा सतत आरोप केला जात आहे. त्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान भाजप यांनी दिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मात्र भाजपचंच टेन्शन वाढवलं आहे. मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी सतत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मागणी होत होती. यावर उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवणे हे कोणत्याही राज्य सरकारच्या हातात नाही हेही सत्य आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर तसा निर्णय केंद्र सरकारनं घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून या प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले पाहिजे. आरक्षणाबाबत मोदींनी निर्णय घ्यावा. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी यांना दुखवायचं की नाही हे मोदींनी सांगावे. आरक्षणाची मर्यादा वाढवणारे विधेयक त्यांनी संसदेत आणावे. शिवसेनेचे खासदार त्याला पाठिंबा देतील असंही ठाकरे यांनी सांगितलंय. त्यासाठी इथे भांडत राहण्यापेक्षा सर्वांनी मिळून दिल्लीला जाऊ, तिथे मोदींना भेटू असंही ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तसंच आमचे सरकार पडून 2.5 वर्ष झाली, पण या सरकारला मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढता आला नाही. यांचे राज्य असेपर्यंत ते तोडगा काढतील असं वाटत नाही. शिवसेनेची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट आहे. मात्र राज्य सरकारने आरक्षणासाठी जी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती ते म्हणजे सरकारचं नाटक होतं असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केलाय. राजकारण्यांना चर्चेसाठी बोलवण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवणे गरजेचे होते. त्यांच्यात चर्चा आणि सुसंवाद होणे गरजेचे होते असंही ठाकरे यांनी म्हटलंय. मात्र हे करायचे सोडून समाजात भांडणं लावली जात आहे. त्यांना एकमेकात लढवलं जात आहे. त्यातून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा डाव आहे असा आरोपही ठाकरे यांनी केलाय. त्यांचे हे स्वप्न यशस्वी होऊ देऊ नका असं आवाहन देखील ठाकरेंनी या निमित्ताने केलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भाजपचा उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा डाव ठाकरेंनी उधळून लावला आहे. उलट ठाकरेंनी भाजपचंच टेन्शन जास्त वाढवलं आहे. त्यांनी मराठा आरक्षणावर कसा तोडगा निघू शकतो हे अगदी स्पष्ट केलं आहे. मात्र त्यांनी या मुद्द्यावर रोखठोक भूमिका घेत शिंदे गट आणि भाजपची चांगली कोंडी केली आहे. त्याला आता भाजपकडून काय उत्तर येतंय हे पाहावं लागणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.